प्रत्येक महिलेला नक्कीच वाटतं की समोरच्याने तिला संतूर मॉमची कमेंट द्यावी. अहो, प्रत्येक महिलाच काय, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की समोरच्याने असं बोलावं की आपके चेहरे से आपकी उम्र का पता ही नहीं चलता. वाह, काय मस्त फिलिंग आहे हे. आणि हे फिलिंग जर प्रत्येकाला पाहिजे असेल, प्रत्येकाला जर आपलं चिरतारुण्य टिकवून ठेवायचं असेल, तर आयुर्वेदामध्ये चरकांनी काही अशा कल्पना सांगितलेल्या आहेत ज्याचा नियमित वापर करून तुम्ही तुमचं तारुण्य टिकवू शकता. तर ही कल्पना रसायन कल्पना म्हणून आयुर्वेदात त्यांनी वर्णन केलेली आहे. आणि ह्या रसायन कल्पनेमध्येच त्यांनी एक वयस्थापन गण म्हणजे काय, औषधांचा एक समूह किंवा औषधांचा एक ग्रुप. वयस्थापन म्हणजे काय, तर तुमची वार्धक्य अवस्था कमी करून तरुण अवस्था वाढवणे. याचा अर्थ असा नाही की तुमचं वय वाढणार नाही, पण वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरामध्ये काही चेंजेस होत असतात. जसं त्वचेवरती सुरकुत्या येणे, डोळ्यांची दृष्टी कमी होणे, केसांची गळती वाढणे, हाडांची झीज होणे, सांधेदुखी चालू होणे, चालताना थकवा येणे किंवा ओव्हरऑल शरीरातली इम्युनिटी कमी होणे, यासारख्या बऱ्याच गोष्टी, बरेच बदल आपल्या शरीरात घडत असतात. आणि हे बदल जेव्हा वाढत्या वयानुसार होणार नाहीत, याचाच अर्थ की तुमचं तारुण्य टिकून आहे. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा स्ट्रेस फॅक्टरमुळे 30शीतली मुलंसुद्धा 50-55 वयोगटातल्या लोकांसारखे वाटतात आणि तसे त्यांच्या शरीरात बदल पण झालेले असतात. जसं फॅटी लिव्हर असेल, हाय कोलेस्ट्रॉल असेल, डायबेटिक, हायपरटेन्शन. वयाच्या 25-30 नंतर लोक नियमित घेत आहेत, म्हणजेच याला अकाली वार्धक्य म्हणतात. तर आपल्याला अकाली वार्धक्य टाळण्यासाठी, आपलं तारुण्य टिकून ठेवण्यासाठी या वयस्थापन औषधांचा वापर नियमित करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला नाडी परीक्षण करून स्वतःची प्रकृती, बॉडी टाईप समजावून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानुसार वयस्थापन गणांची औषधं जी असतात त्याची निवड केली जाते, त्याचे डोसेस तुम्हाला समजावले जातात आणि त्या कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या वेळेत घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमची प्रकृती समजल्याशिवाय सांगता येत नाही. नाडी परीक्षणासाठी तुम्ही नाव नोंदणी करा श्री वेलबिंग कोल्हापूर राजारामपुरी येथे पुढील नंबरवरती.